सर कालसर्प दोष म्हणजे नक्की काय? प्रामुख्याने कालसर्प दोष म्हटला म्हणजे काहीतरी वाईट किंवा त्रासदायक असं काही नसतं. कालसर्पदोष हा कालसर्पदोष नसून हा एक योग आहे. तर प्रामुख्याने हे कसं तर आपण जाणून घेऊया. कुंडलीमध्ये जेव्हा सर्व ग्रह राहू किंवा केतू या ग्रहाच्या मध्ये येतात तेव्हा कालसर्प योगाची निर्मिती होते. राहू म्हणजे सापाचे मुख आणि केतू म्हटलं म्हणजे सापाची शेपटी. यामध्ये भविष्यातील घटनांची पूर्वकल्पना यावरनं आपण सांगू शकतो. आता यामध्ये कालसर्प योगामुळे कोणते परिणाम दुष्परिणाम होतात ते आपण जाणून घेऊया. कालसर्प योगाची तीव्रता जर कधी जास्त असला दारिद्र्यता येते, हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं, नोकरीत संबंधित अडचणी निर्माण होणे, आर्थिक बाबतीमध्ये अडचणी निर्माण होतात, खूप परिश्रम करून देखील यश मिळत नाही. प्रामुख्याने कालसर्प दोषाचे प्रकार कोणकोणते असतात ते आपण जाणून घेऊया. यामध्ये एक नंबरला आहे अनंत कालसर्पयोग, त्यानंतर आहे कुळित कालसर्पयोग, वासुकी कालसर्पयोग, नंतर पद्म कालसर्पयोग, त्याच्यानंतर महापद्म कालसर्पयोग, शंखपाळ कालसर्पयोग, त्यानंतर तक्षक कालसर्पयोग, कारकोटक कालसर्पयोग, त्याच्यानंतर शंखनाद कालसर्पयोग, शेषनाग कालसर्पयोग, विषधारी कालसर्पयोग, घातक कालसर्पयोग, हे सर्व कालसर्पयोगाचे प्रकार आहेत. ह्या प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे महत्त्व तसेच परिणाम देखील आहेत. या प्रकारांवरतीच आपलं त्याचं फलित किंवा परिणाम हा आधारित असतो. मित्रांनो, हेच आहे प्रामुख्याने कालसर्प योगाचे परिणाम किंवा दुष्परिणाम आणि यालाच कालसर्प योग असे म्हटले जाते. प्रसाद राजन्स ॲस्ट्रोलॉजी न्यूमरोलॉजी. धन्यवाद.